दरवर्षीप्रमाणे यंदाही 29 जानेवारी रोजी मोर्शी पेठपुरा भागातील अन्नपूर्णा नगर येथील श्री संत गजानन महाराज संस्थानच्या वतीने 29 जानेवारी ते 7 फेब्रुवारी दरम्यान पायदळ वारीचे आयोजन करण्यात आले होते। गुरुवारी सकाळी पेठपुरा भागातून पायदळ दिंडी सोहळ्याला श्री संत गजानन महाराजांची पूजा अर्चना करून सुरुवात करण्यात आली होती। सदर पायदळ वारी सोहळा ज्या मार्गाने जात होता त्या मार्गावरील रस्त्यावर सुबक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या। या पायदळ वारी सोहळ्यात वारकरी पंथ, भजनी मंडळ व गजानन भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। फुलाने सुशोभित केलेल्या पालखी सोहळ्यात पालखीत श्री संत गजानन महाराजांचा मुखवटा व पादुका होत्या। पालखी सोहळ्यातील सहभागी गजानन भक्तांना नागरिकांतर्फे फराळाची व्यवस्था व चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती। सदर पायदळ वारी सोहळा समता चौक येथे पोहोचताच नगराध्यक्षा प्रतीक्षा गुल्हाने व रवींद्र गुल्हाने यांच्या वतीने पूजा करण्यात आली होती। जयस्तंभ चौक येथे गणपतीची आरती पण करण्यात आली होती। श्री गजानन जय घोषाने मोर्शी संत्रानगरी दुमदुमली होती। या पायदळ वारी सोहळ्यात आमदार उमेश यावलकर सुद्धा सहभागी झाले होते। सदर पायदळ वारी सोहळा मधापुरी येथील हनुमान मंदिराजवळ पोहोचताच संतोष भिवगडे व राहुल भिवगडे कुटुंबियांच्या वतीने फराळाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती। सदर पायदळ वारी सोहळा उदखेड, चांदूर बाजार, अचलपूर, अंजनगाव सुर्जी, आकोट मार्गे 5 जानेवारी रोजी श्री संतनगरी शेगाव येथे पोहोचणार आहे। या पायदळ वारी सोहळ्याचे आयोजन श्री गजानन वारकरी बहुउद्देशीय संस्था यांच्या वतीने करण्यात आले होते। संजय गारपवार, विदर्भ न्यूज, मोर्शी।